काही दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये उपनेतेपदावर काम करणारे सन्माननीय डॉक्टर अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर अनेक तर्ककुतर्कांना या ठिकाणी चर्चा सुरू झाल्या। त्याच्यामध्ये ते शिरूर लोकसभेची उमेदवारी शिवसेनेचे आदरणीय खासदार शिवाजीदादांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून लढतील अशा चर्चा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या आणि ते सुरू झाल्यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी एकत्रितपणे येऊन त्याच्यावरती विचारविनिमय करायचा असं ठरवल्यामुळे परवाच्या दिवशी सर्वजण एकत्र आले आणि सर्वांनी एक निर्धार केला की जरी अमोल कोल्हे यांना जरी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तरी ही जुन्नर तालुक्यातील शिवसेनेने एक चंग बांधला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामधून माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना शिवसेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आघाडी द्यायची। जरी समोरचा उमेदवार हा तालुक्यातला असला तर हा संपूर्ण चंग या तालुक्यातील शिवसैनिकांनी बांधला की कुठल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त मताची आघाडी ही खासदार साहेबांना आढळराव साहेबांना शिवसेनेच्या माध्यमातून या तालुक्यातून द्यायची। ही चर्चा चालू असतानाच गेल्या 2 दिवसामध्ये काही मेसेज, काही चर्चा, काही सिग्नल हे निर्णयाच्या माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कानावरती येऊ लागले की जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करणारे मनसेचे आमदार शरददादा सोनवणे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत अशा पद्धतीची माहिती आम्हाला कळाली। ती कितपत खरी कितपत खोटी हे नक्की सांगता येणं शक्य नसलं तरीसुद्धा त्याचे परिणाम हे तालुक्यातील शिवसैनिकांवरती होऊ लागले आणि शिवसैनिकांमध्ये अनेक संभ्रम तयार झाले। या जुन्नर तालुक्यातून लोकसभेला सातत्याने शिवसेनेच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांनी आघाडी दिली आणि या तालुक्यातील शिवसेना ही शिवसैनिकाच्या माध्यमातून ही सातत्याने तळपत राहिली आणि शिवसेनेच्या माध्यमातूनच आज नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, यावर शिवसेनेची सत्ता आहे, मार्केट कमिटी असेल किंवा कारखाना असेल, विघ्नर सहकारी कारखाना, याच्यामध्ये शिवसेनेचा सत्तेमध्ये सहभाग आहे। आणि असं असताना एक संभ्रम जो शिवसैनिकांमध्ये तयार झाला की आम्ही गेले 5-10 वर्ष या ठिकाणी ताई नेतृत्व करतायत, बाकी सर्व मंडळी ताईंना मदत करतायत, तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक। असं असताना ज्यावेळेला आम्ही एका वज्रमुठीने सांगतोय की या लोकसभेला आपल्या तालुक्यातील जरी उमेदवार असला तर जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम शिवसैनिक करतील आणि अशा वेळेला जो सिग्नल आम्हाला मिळतोय की त्यांचा प्रवेश होतोय आणि त्याचकरता आज सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र जमलेत। त्यांनी एकत्र येऊन आदरणीय ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक की ज्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवातीपासून या तालुक्यामध्ये शिवसेना रुजवायचं वाढवायचं काम केलं ते बाळासाहेब पाटे यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेतला आणि आज सर्वांना थोडेसे 1-2 फोन झाल्यानंतर आपोआप सगळीकडे माहिती पसरत गेली आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी अगदी फादर बोर्डे असेल, नंतर शिवसेनेची संघटनात्मक जी आमची कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी असतील, लोकप्रतिनिधी असतील, ते सर्व एकत्रित आले आणि त्या सर्वांनी मिळून या ठिकाणी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात आणि काही निर्णयापर्यंत आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि तो निर्णय असाच राहणार आहे की ज्या वेळेला या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने शिवसेना वाढत आहे, वाढवण्याचा प्रयत्न होत आहे आणि कधी नव्हे ते एक वाक्यतेने शिवसेनेचे सर्व नेते हे एकत्रित आहेत। मग ती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा आहेत आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा आहेत। अशा वेळेला कुणीतरी बाहेरून येऊन याचं कुठंतरी या शिवसेना संघटनेचं जी जीवापाड आम्ही रक्तामासाने उभी केली तिचं कुठंतरी छेदन होऊ नये हे इथून सर्वजण एकत्र आलेत आणि त्या दृष्टीने पक्षाने जर या गोष्टीची दखल घेऊन त्याकरता जर पाचारण केलं, आमच्या भावना जर त्या ठिकाणी पक्षाने समजून घेतल्या आणि त्याच्यावरती योग्य तो खुलासा केला तर आम्ही पक्षासोबत सातत्याने राहणारी माणसं आहोत, पक्षाचा आदेश मानणारी माणसं आहोत। परंतु त्याही पलीकडं जर काही झालं तर त्यावेळेला सर्वांच्या एक फार तीव्र अशा भावना होत्या आणि त्या तीव्र भावना
कदाचित त्यावेळेला उमटू शकतील का त्या भावना आमच्यासारख्यांना मगाशी ऐकताना सुद्धा थोडंसं अवघड गेलं परंतु त्या असं वस्तू ते कारण त्या भावना त्यांनी केलेल्या कामाच्या त्यांनी गावोगाव वाढवलेल्या संघटनेसाठी त्यांनी केलेल्या कष्टाच्या भावना आहेत त्या भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या भावनांची वरिष्ठ दखल घेतील आणि तातडीने आज किंवा उद्याकडेच या बाबीवरती स्पष्टीकरण देतील अशा अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. समजा सोनवणेंना प्रवेश शिवसेनेत दिला तुमची भूमिका ठाम सांगा. येस ऑर नो कसं तुमची काय भूमिका असं स्पष्ट सांगा बाबा आम्ही शिवसेनेबरोबर राहू तुम्ही पण काम करणार नाही किंवा त्यांच्या बरोबर राहू किंवा असं स्पष्ट सांगा काय असेल भावना तीच ना स्पष्टपणे नाही. शरद सोनवणे यांना जर शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला दिला तर आम्ही त्या शिवसेनेचं काम करणार नाही किंवा काय कसं किंवा काम नाही असं नाही. दबावाचा विषय कसा आहे तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे पण तुम्ही आज जो प्रश्न विचारताय हा प्रश्न थोडासा त्याला उत्तर द्यायला एका दिवसात तरी वेळ लागणार आहे. परंतु तुम्हाला एक सांगतो जर त्या पद्धतीने जर त्यांचा प्रवेश झाला शिवसेनेमध्ये तर माझ्यापुरतं वैयक्तिक बोलू की संघटनेची भावना हीच आहे की आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय काहीतरी करू. याचाच अर्थ असा की सर्वांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही सामुदायिक राजीनामे देऊ अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. सर्वजण सहमत आहात का? आता काही जण तुमच्यातले काही पदाधिकारी अनुपस्थित आहेत. सन्मान्य नवी मुंबईला आज कार्यक्रम आहे त्याला तालुका प्रमुख गेले आम्ही तिकडेच निघालो होतो. ऐका ना नवी मुंबईला तुमच्यावर आहेत की नाही संजीव नवी मुंबईला मुंबई रहिवाशांचा खासदार साहेबांचा मेळावा आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा त्यासाठी भरपूर पदाधिकारी तिकडे गेलेले आहेत म्हणजे तालुका प्रमुख तिकडे गेले. कार्यक्रम नियोजित नव्हता 11th आवरला ठरला ज्यावेळेस मी तालुका प्रमुखांना फोन केला तर ते खेडच्या घाटामध्ये पोहोचले होते त्यांच्या कानावर ही सगळी कल्पना दिली आहे कारण आम्ही सांगितलं होतं आणि गटापुरतं करता तिथे म्हटले गटापुरतं करू नका टोटल तालुक्यातल्या सर्व गट बोलवा आणि आम्ही ते सगळ्यांना बोलून हा निर्णय घ्या. उद्या आल्यानंतर आम्ही जर नियोजन म्हटले माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर मी ते नियोजन पुढे पाठवलं. पण आता तुम्ही सांगितलं सामुदायिक राजीनामे देऊ याचा अर्थ तुम्ही शिवसेनेत थांबणार का शिवसेनेतून बाहेर जाणार का शिवसेनेत राहून काम करणार नाही काय भूमिका राहील? जर तर अजून कसं असतं भूमिकेला महत्व आहे आताच्या भूमिकेला अण्णा महत्व आहे झाल्यानंतर पुढे उपयोग नाही राहणार. एक परिस्थिती असते ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले मग असे सांगितले की त्यांचा प्रवेश निश्चित होतोय की नाही की चर्चा त्यावेळेच विचार ना आजची मीटिंग सांगितलं ना का जर झाला तर काय असणार हा इशारा आहे की ताईंच्या नावावर एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर अशी चर्चा आहे की आमदार शरददादा सोनवणे यांचा जर सेनेमध्ये प्रवेश जर झाला आम्ही कोणी काम करणार नाही राजीनामे देणार किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जुन्नर तालुक्याचा शिवसेनेचा उमेदवार घोषित करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. तुम्ही काय सांगा? 100% बरोबर आहे आणि हे मागच्या वेळे 2-3 याच्यात मी सुद्धा स्वतः बोललोय की आमदारकीचा उमेदवार पहिला डिक्लेअर करा म्हणजे कसं होतं की काम करायला आणि संभ्रम राहत नाही. ज्यांना जिकडे जायचं तिकडे ते जाऊ शकतात. डिक्लेअर नाही केलं तर तुमची सगळ्यांची पक्ष म्हणून भूमिका काय स्पष्ट सांगा जरा म्हणजे गोल अगदी स्पष्ट सांगतो जर आम्हाला लादणार असेल तर आम्ही ते काम करणार नाही. आम्ही ताईंच्या मागे उभे राहणार. तो उमेदवार जो डिक्लेअर करायचा तो अशा काही बुटकीत असावा अशी तुमची आग्रह. शरद सोनवणे शिवसेनेमध्ये येणार किंवा काही त्याची अधिकृत माहिती नसतानाही तुम्ही एक वजनदार आणि विश्वासू सहकारी आहेत शिवसेना पक्षप्रमुखांचे तुम्ही खातरजमा का केली नाही? संबंधित आम्ही आता खासदार साहेबांशी या विषयात आम्ही चर्चा केली. शेवटी आम्ही आमची दुःख कोणापर्यंत मांडणार आदरणीय खासदार साहेबांपर्यंत. तर साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की अजून निश्चित काय नेमकं नाणं त्यावेळी सांगितलं निश्चित आहे की नाही याच्या बाबतीत काही संधी आहे
आणि त्याच्यावरती उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो घेतील. त्यावेळी त्यांची भावना त्यांची आम्ही सांगितलेलं स्पष्टपणे. खासदारांची भूमिका काय? नाही सांगता येत ते त्या आमच्या बरोबर राहणार. त्यांची त्यांना माहिती ना. राजुरीच्या सभेत ते बोलले की उद्धव साहेब जो निर्णय घेतील पक्ष तो मान्य राहील. खासदारांची भूमिका त्यांच्या ज्यावेळी काय झालेलं मी आता आढळूनपेक्षा तुम्ही सिनियर आहे पक्षामध्ये. ऐका उद्धव साहेबांचे भेट ऐका तर खरं. आज खासदार साहेब मेळाव्यासाठी आज याला आहेत नवी मुंबईला आहेत, परंतु आज अचानकच ह्या सगळ्या गोष्टी कानावरती आल्यानंतर हे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत. आता ह्या ठिकाणी सर्व चर्चा झाल्याच्या नंतर आता खासदार साहेबांची आम्ही वेळ घेणार आहोत, साहेबांची उद्धव साहेबांची वेळ घेणार आहोत आणि सगळीकडे भावना मांडणार आहोत. आता हा दबाव दबाव ना ठाम आहोत आम्ही, दबावाचा विषय नाही या ठिकाणी आम्ही ठाम आहोत ना. जिथं आता कन्फर्म करून काय सगळ्यांनी सांगितलं ना, सगळ्यांनी इतकं क्लिअर कट ऐका वाणी साहेब, सगळ्यांनी इतकं क्लिअर कट सांगितलेलं आहे की आता जो माणूस तुम्ही इन सेन्स जो माणूस प्रवेश करू इच्छित आहे त्याला घेऊ नका, इतकं क्लिअर कट सांगितलं. त्याला घेतलं भावना हो त्यांचं काही तसं चाललंय का याची खातरजमा खातरजमा आता हेच व्हॉट्सअप आमकडे तुमच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीतून होतं थोडंसं. समजा खासदार साहेबांनी तुम्हाला तोंडी आश्वासन दिलं की आयात उमेदवाराला भविष्यामध्ये उमेदवारी भेटणार नाही आणि जर शरद सोनवणेंचा एवढ्या लोकसभेच्या आतच जर प्रवेश झाला तर तुमची भूमिका काय असणार आहे? बाळासाहेबांनी मला स्पष्टपणे सांगितलं ती भूमिका, स्पष्टपणे सांगितलं, अगदी स्पष्टपपणे सांगितलं. तोंडी आश्वासनावर तुम्ही स्टेबल राहणार? नाही स्पष्टपणे सांगितलं बाळासाहेबांनी भूमिका. बाळासाहेबांनी आदरणीय त्यांनी स्पष्टपणे मांडलेले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की आधी उमेदवार द्या. एक परंपरा आहे इथून मागे राहिलेली आहे की ज्यावेळेस मातोश्रीवरून आदेश येतो किंवा उद्धव साहेब आदेश देतात त्यावेळेस शिवसैनिक पळतो आणि शिवसैनिक दगड जरी उभा केला तरी त्याच्या मागे ठाम राहतात. हा इतिहास आहे. तर असं असताना सगळ्यांनी आज ठामपणे तुम्ही सांगा की बाबा जर असं असेल लादलेला उमेदवार असेल तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या तोंडून सांगा की काय. की आता माझ्यापेक्षा आता कसं मी माझे स्पष्टपणे मतं मांडलेली आहेत, बाळासाहेबांनी मतं मांडलेली आहेत, इथे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, तुम्ही यांच्याशी बोलू शकता. हेच आम्ही सांगतोय की आम्ही 4-5 वर्ष इथं सातत्याने काम करतोय. ज्या माणसाने 4 वर्ष इथं शिवसेना संपवण्याचं काम केलं, नगरपालिकेला आमच्या विरोधात, जिल्हा परिषदेला आमच्या विरोधात, पंचायत समितीला विरोधात, सगळ्या बाबतीत शिवसेनेला लढायचं काम केलं आणि त्या माणसाने जर शिवसेनेत आम्ही प्रामाणिक काम करत असताना पक्ष जर त्याला डोक्यावर घेत असेल ते आम्ही कदापि सहन करणार नाही. पहिलं त्यांचं होऊ दे. माझं म्हणणं जातं ते आहे आणि माझं म्हणणं एका मिनिटात मांडतो, एक मिनिटात माझं म्हणणं मांडतो फक्त. आता जे नानांनी या ठिकाणी सांगितलं की ती फार महत्वाची बाब आहे की गेल्या 5 वर्षामध्ये ज्या संघटनेच्या निवडणुका तालुक्यामध्ये झाल्या, नगरपालिकेमध्ये शिवसेनेची कदाचित पूर्णवेळ सत्ता असते, परंतु खासदारांनी त्या ठिकाणी थोडासा विरोध केल्यामुळं आमची काठावरती त्या ठिकाणी सत्ता नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे. पंचायत समितीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती असते. एक मताचं काय असतं हे आमच्या मंगेशांना या ठिकाणी आहेत. या ज्या परिस्थिती ज्यांच्यामुळे उद्भवल्या त्यांच्याबरोबर काम करावं अशी अपेक्षा तरी पक्षाने धरू नये अशी आमची प्रामाणिकपणे अपेक्षा राहिली. की ज्यांनी संघटनेला वेळोवेळी त्रास दिला, ज्या ठिकाणी संघटनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला त्या माणसाबरोबर आम्ही संघटनात्मक काम करावं अशी अपेक्षा पक्षाने धरू नये.